नमस्कार मंडळी, क्या बात आहे, कसा जोश आहे एकदम सगळ्यांमध्ये आणि अर्थात आमच्यामध्येही। तर रसिका हो, आपल्याला कार्यक्रम हा वेळेत संपवायचा आहे आणि तुम्ही जे तिकीट काढून पैसे देऊन तिकीट काढलेले आहेत ते पूर्ण पैसे वसूल करून द्यायचे आहेत, बरोबर ना? तर म्हणून दोन्हीही शाहिरांचे कार्यक्रम हे वेळेत झाले पाहिजेत अशी आयोजकांची आम्हाला सक्त सूचना आहे आणि त्याच कारणास्तव मी माझ्या प्रथम फेरीत सुरुवात करीत आहे। पण तत्पूर्वी आपला हा जो मानवाचा जन्म आहे, कैक जन्मानंतर आपल्याला हा मानव जन्म प्राप्त होतो आणि त्या जन्माला येऊन आपण सदैव सत्कर्म करावं, बरोबर की नाही? तर हे सत्कर्म कुठे ना कुठेतरी आपल्याला पुढे नक्कीच उपयोगी पडतं। तर आज या माझ्या जमलेल्या मायबाप रसिका प्रेक्षकांसाठी शाहीर तेजल पवार काय आळवणी करत आहे, लक्ष असू द्या। सफेद चरणाशी ठेवून प्रथम फेरी सुरुवात करीत आहे। सुस्वागतम सुस्वागतम शुभस्वागतम। रंगदेवता अर्थात माझी ग्रामदेवता आणि येथे जमलेल्या माझ्या या तमाम नाचप्रेमी रसिक बंधू भगिनींना माझा म्हणजे शक्तिवाली शाहिरा सौ तेजल पवार घोटाळीचा शाहिरी मानाचा मुजरा, शाहिरी मानाचा मुजरा, शाहिरी मानाचा मुजरा। रसिका हो, आजचा हा कार्यक्रम ज्यांनी आयोजित केलेला आहे ते म्हणजे सत्तेज म्युझिकल ग्रुप यांनी, यांच्या सर्व सदस्यांनी आम्हाला या रंगमंचावर कार्यक्रम करण्याची संधी दिली त्याबद्दल
तर अशी वादन करणारे माझे वादक मंडळी अर्थात ढोलकीपट्टू आमचा नवोदित तारा सौरभ तटकरे सह प्रथमतः मुंबई रंगमंचावर काम करणारे प्रतीक साळवी यांना शाहिरी मानाची मानवंदना देत आहे। त्याचप्रमाणे आमचे कीबोर्ड मास्टर यश पांचाळ यांना देखील शाहिरी मानाचा मुजरा करीत आहे। बँजो वादक गेली अनेक वर्ष मला साथ देणारे आमचे प्रणेश दादा शिगवण यांना देखील शाहिरी मानाचा मुजरा करीत आहे। त्याचप्रमाणे ऑक्टोपॅड वादक पंकज जाधव यांना देखील शाहिरी मानाची मानवंदना देत आहे। रसिक हो, या कार्यक्रमाला मला कोरसला त्यांची साथ लाभलेली आहे। असे वर्षानुवर्ष मला एक कोरस देणारे अर्थात सर्वांच्या परिचयाचे आमचे लाडके मित्र आणि संदेश ग्रुपचे सदस्य शाहीर संदेश पालकर यांना शाहिरी मानाचा मुजरा करीत आहे। त्याचप्रमाणे या ठिकाणी शक्तिवाली शाहीर माझे मित्र रणजित वने उपस्थित आहेत, त्यांना देखील शाहिरी मानाचा मुजरा करत आहे। आणि त्याचप्रमाणे चिपळूणचा गोड गळ्याचा गायक अर्थात ज्याची ख्याती अख्ख्या चिपळूणात महाराष्ट्रात आहे असा अभंग वाणी करणारा अर्थात गोड गळ्याचा गायक आमचा अनिकेत चव्हाण याला देखील शाहिरी मानाचा मुजरा करीत आहे। त्याचप्रमाणे माझा हा आवाज तुमच्यापर्यंत जे पोहोचवत आहे खास गावावरून आज या कार्यक्रमाला उपस्थित राहिलेले आहेत असे आमचे आकाश मते यांना शाहिरी मानाची मानवंदना देत आहे। आणि अर्थात माझ्या समोर आज विरुद्ध शाहीर असणारे बऱ्याच वर्षांनी रंगमंचावर पुन्हा एकदा तेजल पवार किशोर सणस जोडी आज या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळणार आहे। तरी तुळेवाले शाहीर किशोरजी सणस यांना शाहिरी मानाचा मुजरा करीत आहे आणि माझ्या प्रथम फेरीची सुरुवात करीत आहे। रसिक हो, गेले अनेक दिवस इंस्टाग्राम आणि सगळीकडे व्हायरल होणारी ही मुलींची एंट्री आज प्रत्यक्षतः पाहायला मिळाली। पहिलाच प्रयत्न आहे, काही चूकभूल झाल्यास माफ करावी, परंतु ही सुंदर असं नृत्य जिने दिग्दर्शन केलेलं आहे अशी माझी मोठी बहीण दीपाली अमित साळवी या ठिकाणी माझ्या सोबत बारीत बसलेली आहे। तिला आणि पूर्ण परिवाराला साळवी परिवाराला शाहिरी मानाची मानवंदना करीत आहे। त्याचप्रमाणे आज या कार्यक्रमाला उपस्थित असलेली सर्व मान्यवर मंडळी यांना शाहिरी मानाचा मुजरा करीत आहे। आणि पुढे पुढे मी नावं घेतच राहीन, परंतु कार्यक्रम होणं महत्त्वाचं आहे। या ठिकाणी किशोर सणस बुवा तुम्हाला सुद्धा विनंती आहे, कृपया एक एक मुखडा आणि एक अंतऱ्याची गाणी आपल्याला लोकांपर्यंत चाली आणि शब्द पोहोचवायचे आहेत। वेळेत कार्यक्रम करणं हे आपलं मूळतः कर्तव्य आहे, म्हणून एक एक अंतऱ्याची गाणी या ठिकाणी घेणार आहे। पहा काय म्हणायचं आहे, स्तवन गात आहे रसिक हो, काय म्हणायचं आहे लक्ष असू द्या।
वचनाला तरच वचन तुम्हालाच जागे आणि तुम्ही आला तर रसिका मला आशीर्वाद द्यायला मग तुम्हाला शाहिरी मानाचा मुजरा करावाच लागेल आणि म्हणून रसिका हा मानवाचा देह जो आपण झिजवत आहोत जो झिजतोय चंदनापरी काया आपण झिजवत आहोत तर हा मानवाचा देह कसा सत्कर्मी लागावा याच अनुषंगाने स्तवन बघा काय लिहिलेलं आहे हल 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 मॉनिटर ना मॉनिटर हल 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 चुका हातून माझ्या चुका हातून माझ्या काही होते मनी दर्शनास द्या आहो तुमच्या येतील विनंती माझी तुम्हा विनंती माझी तुम्हा करावी मजला क्षमा हो करावी मजला क्षमा असे हृदय प्रेम करावे जमा करावी मजला क्षमा असे हृदयी प्रेम करावे जमा करावी मजला क्षमा असे हृदयी प्रेम करावे जमा हसेन मी उद्या दिसेन मी आता हसेन मी उद्या दिसेन मी आता हसेन मी उद्या दिसेन मी परवाला मी असेन नसेन मी परवाला मी असेन नसेन मी परवाला मी असेन नसेन मी जीवनाचा नाही भरोसा जीवनाचा नाही भरोसा चालू ही परिक्रमा करावी मजला क्षमा हो करावी मजला क्षमा
करावी मजला क्षमा असे हृदयी प्रेम करावे जमा करावी मजला क्षमा असे हृदयी प्रेम करावे जमा म्हणतो आपण हे माझे सारेच म्हणतो आपण हे माझे सारेच म्हणतो आपण हे माझे लालसा तृष्णेचे आहे ओझे लालसा तृष्णेचे आहे ओझे लालसा तृष्णेचे आहे ओझे जागच्या जागी राहील तुझे जागच्या जागी राहील तुझे कुणाला नाही तमा कुणाला नाही तमा करावी मजला क्षमा करावी मजला क्षमा असे हृदयी प्रेम करावे जमा करावी मजला क्षमा असे हृदयी प्रेम करावे जमा करावी मजला क्षमा असे हृदयी प्रेम करावे जमा चुका हातून माझ्या काही होते निदर्शनास तुमच्या येतील विनंती माझी तुम्हा विनंती माझी तुम्हा करावी मजला क्षमा करावी मजला क्षमा असे हृदयी प्रेम करावे जमा 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 या ठिकाणी रसिको अखिल महाराष्ट्र सेवा संघाचे नमन लोककलेचे अध्यक्ष आपणा सर्वांचे लाडके आणि कलाप्रेमी असे रवींद्र मटकर काका यांच्याकडून कार्यक्रमाच्या आधीच 501 रुपयाचं बहुमूल्य असं पारितोषिक आलेलं आहे। रवींद्र काका तुम्हाला शाहिरी मानाचा मुजरा करत आहे। त्याचप्रमाणे रसिक हो या कार्यक्रमाला आमचे काशीनाथ गोरिवले उपस्थित आहेत, त्यांना देखील शाहिरी मानाचा मुजरा करत आहे। शाहीर सचिन कदम उपस्थित आहेत, त्यांना देखील शाहिरी मानाचा मुजरा करीत आहे। त्याचप्रमाणे या ठिकाणी आमचे रमाकांत जावळे सुभाष बांबरकर यांच्याकडून 201 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे, यांना देखील शाहिरी मानाचा मुजरा करीत आहे। लोककलेचे पाईक अर्थात प्रत्येक कलाकाराच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणारे आमच्या सर्वांचे लाडके दिनेश दादा कुर्ताडकर साहेब, संदीप सावंत, गोपाळ कारंडे हे या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांना देखील शाहिरी मानाचा मुजरा करीत आहे। या लोककलेत ज्यांना मी माझ्या वडिलांचं स्थान दिलेलं आहे असे माझे वडील सतीश काका जोशी यांना देखील शाहिरी मानाचा मुजरा करीत आहे। संदीपजी कांसे यांना शाहिरी मानाचा मुजरा करीत आहे आणि बरीच मंडळी या ठिकाणी आलेली आहेत। आमचा अभिषेक सुतार गोड गळ्याचा गायक चिपळूणचा या ठिकाणी उपस्थित आहेत। ही सर्व मंडळी माझ्यासाठी आलेली आहेत, यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत। त्याचप्रमाणे आपणा सर्वांचे परिचयाचे ऋषीनाथ काका पत्त्याने यांचा संपूर्ण परिवार या ठिकाणी उपस्थित आहे। प्रमिल काका पत्त्याने यांना देखील शाहिरी मानाचा मुजरा करीत आहे आणि ऋषीनाथ पत्त्याने काका अर्थात लांजा वागरड इथे गणपतीचा दुसरा दिवस अर्थात ऋषी पंचमीला शाहीर तेजल पवार यांचा शक्तिचुऱ्याचा सामना होणार आहे। या ठिकाणी आम्ही कोकणकर पुरस्कृत कोकण सन्मान सोहळा 2025 सन्मान कोकणचा आपल्या कोकणी माणसांचा हा कोकण सोहळा 13 जुलै 2025 संध्याकाळी 7:15 श्री शिवाजी नाट्य मंदिर
येथे दादर येथे संपन्न होणार आहे, तरी रसिक प्रेक्षकांनी जास्तीत जास्त संख्येत या कार्यक्रमाला उपस्थिती दाखवायचे आहेत। अर्थात हा कार्यक्रम राबवणारे आम्ही कोकणकर म्हणजेच कृष्ण येद्रे यांना देखील शाहीर इनामाचा मुजरा देत आहे आणि सर्वांनी या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे। यांच्याकडून 201 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे। त्याचप्रमाणे अर्थात मी म्हटल्याप्रमाणे या लोककलेतील माझे वडील सतीश रामचंद्र जोशी यांच्याकडून 1001 रुपयाचं या त्यांच्या लेखीसाठी भरघोस असं पारितोषिक आलेलं आहे। त्याचप्रमाणे रसिक हो, कोणाचं चुकून नाव राहिलं असेल तर एक माफी असावी, कारण तुम्हाला तर माहिती सगळेच कार्यक्रम करतात, कार्यक्रमाच्या वेळी किती गडबड असते। त्या ठिकाणी स्तवन संपलेलं आहे। बोल श्री गणपती गजानन महाराज की जय, बोल शक्ती वाले की जय, अखंड गुणी हैबती घराण्याचा विजय असो, अखंड नागेश्वरीचा विजय असो, भैरी भवानी नाच मंडळ स्वतःची शाखा मुंबई यांचा विजय असो, बोल शक्ती वाले की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय, बोला गणपती बाप्पा मोरया। सुरुवात करीत आहे। काय म्हणायचं आहे लक्ष असू द्या। प्रत्येक जण अर्थात प्रत्येक शाहीर गणाचा विषय काहीतरी नवीन मांडण्याचा प्रयत्न करतात। यावेळेस गणरायाशी मी भांडणार आहे की गणराया, आज प्रत्येक स्त्री घरी गौरी गणपती आल्यानंतर, प्रत्येक स्त्री घरी गणरायाचं आगमन झाल्यानंतर मनोभावाने त्याची पूजा करत असते। परंतु आज वैशालीताई, त्याचप्रमाणे इतर होणाऱ्या या जीवितहानी याला जबाबदार कोण? हुंडाबळी कोणी घेतोय, कोणी हुंडा घेतोय आणि त्या स्त्रीचा नाश होतोय, विनाश होतोय। जर असंच चालत राहिलं तर गणराया, या स्त्रियांनी तुझ्या चरणाशी माथा ठेवून त्याचा उपयोग तरी काय? आज याचा जाब नक्की मी गणरायाला या माझ्या गणातून विचारणार आहे आणि म्हणून काय म्हणायचं आहे पहा। जरी अत्याचार होतो तिच्यावर, तरीही तिच्याच
अन्याय भोगत ही धरणी, अन्याय भोगत ही धरणी। गणरायाच्या चरणाशी मी ठेवलेली आहे। गण झालेला आहे, लगेच गवळणीकडे वळणार आहोत। चाल होऊन जाऊ दे। स्तवनगण झालेला आहे, बरोबर की नाही? आता तुम्हाला उत्सुकता लागली असेल ती गवळणीची, बरोबर? तर आज
बुवांच्या नावातच किशोर आहे, बरोबर ना? बुवांचं नावच सुंदर आहे, शाहीर किशोर सणस. आणि आपण कान्हाला सुद्धा नंद किशोर म्हणतो, नाही का? तर बुवा आहेत का? बुवा येणार, बुवा येणार असणार, कोपऱ्यात असतील कुठेतरी. तर बुवा आज तुम्हाला प्रेमान देणार, बुवा आज प्रेमान देणार, तुम्ही पण प्रेमानेच घ्यायचं. बरेच जण आलेले आहेत, नावं हळूहळू घेईनच, पण आता बुवांकडे वळूया, नाही का? एकदा बुवाला धरलं का मग सोडायचं नाही. तर आज या नंद किशोरासाठी, या खोडकर माझ्या कान्हासाठी आणलेली आहे या राधेने प्रेमाची गवळण. आणि काय म्हणायचं आहे बघा, या प्रेम म्हणजे प्रेम उतून प्रेम घ्या बुवा, आज प्रेमच घ्या. आणि जर तुम्ही प्रेम नाही दिलं तर मग दुसऱ्या बारीत चांगला टोला घ्या. तर बघा गवळण काय म्हणायचं आहे, लक्ष असू द्या. अरे नंदाच्या किशोरा तू आहे सलाबाड, अरे गवळणीला किती सतावतोस, कुठे तू आहे सद्वाड, अरे भर रस्त्यात माझी का काढतोस छेड, आणि आज सांगते तुला ही गवळण राधा, अरे किशोरा नंद किशोरा तू आज माझा रस्ता रे सोड. जाने मन चुपके चुपके सारी दुनिया से छुपके तूने ऐसी बात कही, दिल मेरा खो गया, न जाने कब प्यार हो गया, सनम इकरार हो गया. व्हायचंय, तयारीतच असता तुम्ही. नंद किशोरा सांग ना खरं, प्रेम का करतोस माझ्यावर. अरे नंद किशोरा, अरे अरे किशोरा, ए किशोरा, अरे नंद किशोरा सांग ना खरं, खरं सांगायचं बरं का. गवळणीतून प्रश्न आहे बुवांना, तू प्रेम का करतोस माझ्यावर, मग याच तू देना उत्तर, आणि सोड ना हात रे, आहे तिकडे, मग सोड ना हात रे, तुझं माझं सांग ना नात रे. काय नातं आहे ते सांगायचंय बुवा, गवळणीतून प्रश्न केलेला आहे या राधेने. तुझं माझं सांग ना नात रे, मग कर प्रेमाची बात रे. नंद किशोरा, अरे 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 किशोरा सांग ना खरं, प्रेम का करतोस माझ्यावर. नंद किशोरा सांग ना खरं, प्रेम का करतोस माझ्यावर, याच तू देना उत्तर, सोड ना हात रे, तुझं माझं सांग ना नात रे, मग कर प्रेमाची बात रे. तुझं माझं सांग ना नात रे, मग कर प्रेमाची बात रे. नात रे मगर प्रेमाची बात रे, तुझं माझं सांगना नात रे, मगर प्रेमाची बात रे.
मगर प्रेमाची बात रे तुझं माझं सांगणं नात रे मगर प्रेमाची बात रे तुझं माझं सांगणं नात रे मगर प्रेमाची बात रे तुझं माझं सांगणं नात रे मगर प्रेमाची बात रे कमी वेळेत तुम्हाला मजा द्यायची आणि त्यासाठी शेवटचं जे गाणं आहे आता बुवांना गवळणीतून प्रेम मात्र दिलेलं आहे बरोबर की नाही अगदी भरभरून प्रेम दिलं पण बुवा जाताना शेवटचा टोला मात्र देऊन जाणार बरेच शाही रसी आहेत की त्यांना ज्यांना वाटतं की मी प्रश्नपद गाऊन बारीची सांगता करते आणि म्हणजे मी ती एक पळवाट काढते प्रश्नपद गाणं म्हणजे पळवाट असं बऱ्याच शाहिरांना वाटतं आजही या शाहिरांना वाटलं असतं पण मी डोक्याने काम केलं आज यांच्यासाठी प्रश्नपद न गाता मी या ठिकाणी बुवांसाठी शेवटचं शास्त्राचं पद गाणार आहे पण बुवा इथं लागणार इथं 100% इथं लागणार तर आता विषय बघा कसा बांधलाय गाढवाचं लग्न माहिती आहे ना सर्वांना गाढवाचं लग्न ही कथा सर्वांना माहिती असणार सचिन कदम बुवा जिथे कुठे असाल तिथून नीट ऐका या ठिकाणी आमचे मित्र आणि या समाजात फार उत्कृष्ट वक्ता असणारे पत्रकार दीपकजी कारकर या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांना देखील शाहिरी मानाचा मुजरा देत आहे तर रसिक हो काय म्हणायचं बघा जेव्हा रात्री अंटीची आहो घंटी मी वाजवली गाढव सांगे हा ओरडून नको दादा जरा थांबा आधी वाजवू नकोस नंतर वाजव आणि असा वाजव ना का खल्लास विषय गाढव सांगे हा ओरडून राहिलेच नाही याला हो भान मग म्हणे लगीन घ्या उरकून बुवा तुम्हाला काही म्हणायचं नाही म्हणे लगीन घ्या उरकून वेळ चालली सरून मग मुहूर्त पाहून कितीचा आहे आयोजक मुहूर्त संपली आमची बारी संपली आज मुहूर्त पाहून अहो आज मुहूर्त पाहून या गाढवाचं लावूया लगीन आज मुहूर्त पाहून गाढवाचं लावूया लगीन गाढवाचं लावूया लगीन आज मुहूर्त पाहून गाढवाचं लावूया लगीन गाढव सांगे हा ओरडून राहिलेच नाही याला हो भान गाढव सांगे हा ओरडून राहिलेच नाही याला हो भान म्हणे लगीन घ्या उरकून म्हणे लगीन घ्या उरकून येणं चालली सरून आज मुहूर्त नवरीचे मांडवान नवरा आलाय लग्नाला बांधू लग्नाला नवरीचे मांडवान नवरा आलाय लग्नाला बांधू लग्नाला आज मुहूर्त पाहून
आहे आणि मला काय बोलायचं पण नाही. बोलने वाले को इशारा कॉफी आहे बुवा, इशारा कॉफी आहे. त्याच्यामुळे जमलेल्या रसिकांना सुद्धा स्पष्टीकरण देणं इतकं वाटत नाही. पण कथा ही 100% पुराणातली आहे. गाढवाचं लग्न ह्याची आहे आणि म्हणून या गाण्यासहित माझी प्रथम फेरी संपली हे जाहीर करते. किशोरजी सणस यांना प्रथम फेरीसाठी शुभेच्छा देते आणि माझी फेरी इथेच थांबवत आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.